नमस्कार. मस्तान मॅथ स्टडी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. मी गणिता बीएड फर्स्ट इयर फर्स्ट सेकंड सेमिस्टर जो गणित मेथड आहे, गणित मेथडच्या संदर्भामध्ये उद्या येणाऱ्या जो काही तुमचा गणिताचा पेपर आहे, मेथडचा पेपर, त्याच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉइंट या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करणार. तत्पूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त कमेंट्स तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आणि एकंदरीत माझा व्हिडिओ करण्याचा उद्देशच एक आहे की तुमच्यापर्यंत माझी माहिती जावी. निस्वार्थ भावनेने मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ, फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला. निस्वार्थ भावनेने व्हिडिओ तयार करतोय. आशीर्वाद म्हणजेच काय, लाईक, कमेंट्स आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करणे एवढंच तुम्हाला करायचं आहे आणि मी बनवलेल्या व्हिडिओचा फायदा या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे. यामध्ये आणि तुम्हाला सर्वसमावेशक शिक्षण एक पेपर आहे, परंतु दुसऱ्या कॉलेजला तुम्ही निवडलेला नाही. बऱ्याचशा कॉलेजमध्ये अंडरस्टँडिंग डिसिप्लिनचा पेपर आहे. त्या पेपरमध्ये हे आणि विज्ञान मेथड हे दोन्ही मेथडवर आधारित ते पेपर आहे. दुसऱ्या कॉलेजला सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा की अंडरस्टँडिंग डिसिप्लिन मध्ये जर यूज तुम्हाला होणार आहे तर नक्की कळवा. त्याही विद्यार्थ्यांना या ज्ञानाचा फायदा नक्कीच होईल. दुसरे कॉलेजेस असेल उदगीर, लातूर, निलंगा, जेवढे कॉलेजेस आहेत आपल्या युनिव्हर्सिटीचे आहेत, त्या सगळ्या कॉलेजेसला तुम्ही हे व्हिडिओ फॉरवर्ड करू शकता. पहिला प्रश्न आहे गणिताच्या संदर्भामध्ये, गणिताचा अर्थ, स्वरूप आणि आधुनिक संकल्पना किंवा गणिताचे स्थान स्पष्ट करा. अशा स्वरूपाचा प्रश्न ज्यावेळेस विचारलं त्यामध्ये पॉइंट लिहा तुम्ही. बीजगणित, भूमिती, सांख्यिकी, अंकगणित, तत्व, नियम, सूत्र, उदाहरणे, आकृत्या इत्यादी मुद्द्याच्या आधारे गणिताचे अर्थ, स्वरूप, स्थान, संकल्पना हे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. रियाजी की नोयत, मायना, रियाजी की नोयत, मायना और उसकी तस्वीरात, उसका मुकाम, जदीद तस्वीरात वाज़िह फॉर्मूला रियाजी का, तो ये मुकाम कितने का है? इसमें अलजबरा, इल्म हिसाब, हाँ, उसके बाद उसूल जाब्ते, तस्वीरात, मिसालें और शक्लें, इन नुकातों के जरिए से आपको ये जवाब लिखना है. त्याच्यानंतर गणिताचे प्रकार व शाखा घ्या. अंकगणित, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी, उपयोजित गणित. रियाजी के किस्में, ये शाखें लिखो. इल्म रियाजी, अलजबरा, इल्म हिसाब, शुमारियात, इस्तेमाली रियाजी वगैरह लिख सकते हैं. गणिताचा इतर विषयाशी समन्वय द्या. गणित भूगोल, गणित भाषा, गणित इतिहास, गणित पर्यावरण, गणित शारीरिक शिक्षण, गणित कार्यानुभव, गणित चित्रकला इत्यादीचं या ठिकाणी तुम्ही प्रत्येक विषयाशी समन्वय लावू शकता. रियाजी का दिगर मज़ामिन में रब्त लिखो. रियाजी जोग्राफिया, रियाजी तारीख, रियाजी साइंस, रियाजी फनून लतीफा, रियाजी अमलिका, रियाजी उसके बाद जिस्मानी तालीम, रियाजी जुबान, रियाजी मामूलियात वगैरह लिख सकते हैं. शिक्षकाचे मूल्यमापन कोणाकोणाकडून होते? गणित शिक्षकाचे मूल्यमापन तर मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाज, शिक्षणाधिकारी आणि सहकारी याच्या माध्यमातून गणित शिक्षकाचे मूल्यमापन केले जाते. रियाजी के मौलिक का खतर पैमाइश, रियाजी की मौलिक की खतर पैमाइश किसके जरिए से की जाती है? तो प्रिंसिपल, स्टूडेंट, मौलिक, उसके बाद सरफराज, समाज, शिक्षणाधिकारी और अपना कॉलेज इसके जरिए से किया जाता है. आता बघा गणित शिक्षकाच्या विकासात शिक्षक संघटनेची भूमिका, शिक्षक संघटनेची भूमिका आणि गणित शिक्षक संघटनेचे स्वरूप लिहा असा प्रश्न ज्यावेळेस येतो त्यामध्ये शिक्षकाची समस्या सोडवणे, विषयातील अडचणी सोडवणे, शैक्षणिक साहित्य, विज्ञान उपक्रम, प्रयोग साहित्य, पुस्तके, प्रदर्शने, शिक्षकाच्या शिफारसी, शिक्षकाच्या अडचणी दूर करणे इत्यादी मुद्दे या ठिकाणी सांगता येते. रियाजी अंजुमन की नियत वाज़ करो. या रियाजी अंजुमन का मौलिक के प्रोफेशनल कारोबार के अंदर क्या फायदा होता है व्यावसायिक विकास करने के लिए? तो उसके अंदर मौलिक के मसले हल करना, मजमून के मसले हल करना, उसके बाद तालीम मसाइल,
उसके बाद प्रोग्राम, तजुर्बाती वसाइल, किताबें, उसके बाद नुमाइश और मूल्य की सिफारिशें वगैरह ये लिख सकते हैं. गणित वर्गाध्यापनाची उद्दिष्टे. आता गणित वर्गाध्यापनाची उद्दिष्टे लिहिताना त्याच्यामध्ये नंबर 1 आहे संशोधन वृत्ती, सत्य ज्ञान, त्याच्यानंतर काय सांगितलं आपल्याला अंकगणित, त्याच्यानंतर आकृत्याचे ज्ञान, त्याच्यानंतर निरीक्षण, त्याच्यानंतर निष्कर्ष लिहू शकता, व्यवहारात उपयोग, अंदाज बांधणे, प्रयोग आणि व्यक्तिमत्व विकास इत्यादी मुद्द्याच्या आधारे तुम्ही गणित वर्गाध्यापनाची उद्दिष्टे लिहू शकतात किंवा सर्वसामान्य उद्दिष्टे लिहू शकतात. रियाजी के दरअसल तदरीस के मकसद या रियाजी मजमून के आप मकसद वाज़ेह करो. उसमें तहकीकी इल्म, सही इल्म रियाजी, इल्म हिसाब, इल्म शुमारियात, फिर शक्लों का इल्म, मुशाहिदा, कारोबार में इस्तेमाल, अंदाजा बांधना, तजुर्बात करना और हमारे तरक्की करना ये लिख सकते हैं. 10 का आपण घटक लिहा गणितातील. तेच भारतीय स्वतंत्र चळवळीचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय अस्मिता जोपासणे, स्त्री पुरुष समानता, लहान कुटुंब प्रमाणिकाचे पालन, वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकशाही गणराज्य. 10 बुनियादी इकाइयां, हिंदुस्तान के आजादी की तारीख, हिंदुस्तान के दस्तूर की जिम्मेदारियां, हिंदू मर्दों मसावत, छोटे खानदान का तहफ़्फ़ुज़, साइंसी नुक्ते नज़र, उसके बाद जमहूरियत और जो भी हिंदुस्तानी दस्तूर है उसकी हिफाजत करना वगैरह और भी कुछ रहेगा. देखो किताब में से पढ़ो. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं गणित नियोजनाचे महत्त्व, गणित वार्षिक नियोजनाचे महत्त्व, घटक नियोजनाचे महत्त्व, पाठ नियोजनाचे महत्त्व, अर्थ, वैशिष्ट्य, गरज, महत्त्व, आवश्यकता हे कोणत्याही विचारमध्ये नियोजनाच्या संदर्भामध्ये गणित. तर याच्यामध्ये लिहायचं अध्यापनाला दिशा मिळते, अध्यापन पद्धती सुधारणा करता येते, उद्दिष्ट, वेळ, शैक्षणिक अनुभूती, शैक्षणिक साहित्य, चुका टाळणे, अभ्यासक्रम पूर्ण करणे, मूल्यमापन, रिवीजन इत्यादि सांगता येते. रियाजी के मनसूबाबंदी की अहमियत वाज़ेह करो, उसका मायना वाज़ेह करो, उसकी खुसूसियत, फिर सालाना मनसूबाबंदी, सबक की मनसूबाबंदी, इकाई की मनसूबाबंदी, किस पे भी कौन सा भी सवाल आने दो, ये लिखने का है. मकसद, वक्त, तालीमी तजुर्बा, तालीमी वसाइल, उसके बाद गलतियों में सुधार, निसाब तालीम मुकम्मल करना, खतरे पैमाइश, रिवीजन वगैरह. त्याच्यानंतर आहे गणितातील व्याख्यान पद्धत, निगमनात्मक पद्धत, संशोधनात्मक पद्धत, आगमनात्मक पद्धत किंवा आणखी कोणती पद्धत असेल गणिताच्या संदर्भामध्ये, त्या सगळ्या पद्धतीच्या संदर्भामध्ये कोणत्याही स्वरूपात प्रश्न विचारलं तर हेच मुद्दे लिहायचे. अध्यापन प्रभावी, उद्दिष्ट, ज्ञानात्मक, नवीन ज्ञान, मनोरंजनातून ज्ञान, अनुभवाचा फायदा, वेळेची बचत, एकाच वेळी अनेकांना ज्ञान हे या ठिकाणी सांगता येते. इधर देखो तारीखें, तदरीस के तरीके, बयानी तरीका या आगमनात्मक, निगमनात्मक, संश्लेषणात्मक को क्या क्या बोलते थे बोलो तुम्हें, वो ट्रांसलेट करके दो. कौन से भी तरीके का पूछने दो आम जनरल तो ये नुकात लिखने का है. दर्स तदरीस असरदार, मकसद, इल्म में इजाफा, नया इल्म, दिलचस्पी से इल्म, तजुर्बातों का फायदा, वक्त की बचत, एक ही मर्तबा, सभी को फायदा, सभी को इल्म ये लिख सकते हैं. गणित शिक्षकाचे गुण वैशिष्ट्य लिहा. गणित शिक्षकाचे गुण वैशिष्ट्य वक्तशीरपणा, भाषण क्षमता, विषय ज्ञान, कर्तव्यदक्ष, लेखन क्षमता, अद्ययावत ज्ञान, प्रयोग क्षमता, नियोजन, क्षमाशील, काटेकोरपणा, उपक्रम इत्यादि या ठिकाणी आपण लिखू शकतो. रियाजी मूल्यों की खुसूसियात, सलाहियतें लिखो अगर बोला तो उसमें वक्त का पाबंद, अच्छी हैंडराइटिंग, अच्छी तरीके से बात करने की सलाह, जदीद इल्म लेना, तजुर्बा, मवाद का इल्म, मजमून का इल्म, मनसूबाबंदी, उसके बाद वक्त का पाबंद, प्रोग्राम वगैरह हम लिख सकते हैं. आता पुढे सगळ्यात महत्त्वाचं गणित निरीक्षण तंत्राची माहिती लिहा किंवा प्रश्न तंत्राची माहिती लिहा किंवा स्पष्टीकरण तंत्र. आता गणिताचं निरीक्षण तंत्र आता सांगितलं मी तुम्हाला, विज्ञानामध्ये सांगितलं सेम पॉइंट.
निरीक्षण तंत्रामध्ये काय अचूक असावं निरीक्षण, उद्दिष्टाला अनुसरून असावं, निरीक्षण करताना हालचाली करू नये, निरीक्षण काळजीपूर्वक करावे, ही पॉइंट लिहू शकता. प्रश्नतंत्र प्रश्न वयाला अनुसरून असावे, योग्य भाषेचा वापर असावा, प्रश्न जास्त मोठे असू नयेत किंवा प्रश्न मध्यम किंवा जास्त मध्यम असू नयेत, जास्त सोपे असू नयेत, जास्त कठीण असू नयेत, प्रश्न चांगल्या स्वरूपाचे असावे. स्पष्टीकरण देताना वयाला अनुसरून द्यावे, भाषा चांगली असावी, उद्दिष्टाला अनुसरून द्यावे, योग्य उदाहरण दाखल्याचा वापर करावा. हे तंत्राच्या संदर्भामध्ये सांगता येते. त्याच्यानंतर इधर देखो तकनीक, मुशाहिदाती तकनीक के बारे में मकसद पर मुनस्सर, पहला पॉइंट तकनीक के बारे में. मकसद पर मुनस्सर मुशाहिदा रहना, मुशाहिदाती तकनीक. मकसद पर मुशाहिदे में लिखेंगे, मकसद पर मुनस्सर, मवाद पर मुनस्सर, उसके बाद तवज्जो देकर ये करना, मुशाहिदा करते समय इधर उधर नहीं देखना. उसके बाद प्रश्न तंत्र, सवालाती तकनीक, सवालात मौलिक तलबा के उम्र के मुताबिक रहना, सही जुबान का इस्तेमाल करना, सवालात अच्छी तरीके से रहना, सवालात ज्यादा आसान ज्यादा मुश्किल ज्यादा हार्ड भी नहीं रहना. अब सवालात पूछते समय नहीं हिचकिचाते हुए सवालात पूछना. वजाहती तकनीक सही जुबान का इस्तेमाल करना, वजाहत करते समय मिसालें ज़्यादा से ज़्यादा देना, बच्चों के उम्र के मुताबिक सवाल देना, वजाहत अच्छे जुबान के अंदर दी जाना, हे सगळे मुद्दे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर सर्वांनी हे व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त व्हिडिओ बघून तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना करावा आणि जास्तीत जास्त व्हिडिओचा फायदा या ठिकाणी तुम्ही करून घ्यावा एवढी विनंती करतोय आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.